भुईकोट भुईकोट म्हणजे जमिनीवर बांधलेला किल्ला आणि या किल्ल्याच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक वैशिष्ट्य म्हणजे इसवी सन 1942च्या चले जाव आंदोलनाच्या वेळी अनेक भारतीय नेत्यांना या किल्ल्यात बंदी करून ठेवण्यात आले होते. पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अब्दुल कलाम आझाद, डॉक्टर पी.सी. घोष आदी नेत्यांच्या खोल्या या ठिकाणी आहेत. या ठिकाणी राहूनच पंडित नेहरूंनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखन केले. आजही या ठिकाणी या ग्रंथाची हस्तलिखित पाने पाहायला मिळतात. तर हा किल्ला अहिल्यानगर मध्ये असणारा भुईकोट किल्ला आहे. हा किल्ला अहिल्यानगर शहराच्या स्थापनेच्या उद्देशाने बादशाह निजामशहाने बांधला. हा किल्ला अहिल्यानगर आणि भिंगार गावाजवळील सीना नदीच्या काठी वसलेला आहे. किल्ल्याची उंची 657 मीटर असून 2.5 किलोमीटर अंतरावर पसरलेला आहे. किल्ल्याच्या संरक्षणासाठी किल्ल्याच्या सर्व बाजूने खंदक आहे. विशेष म्हणजे किल्ल्यावर एकूण 22 भक्कम बुरुज आहेत, ज्यामध्ये प्रत्येकी 8 तोफा होत्या. पूर्वीच्या काळी या किल्ल्याला कोटबाग किल्ला म्हणूनही ओळखले जायचे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून म्हणजे 1947 पासून आतापर्यंत हा किल्ला लष्कराच्या ताब्यात आहे. तर तुम्ही या किल्ल्याला कधी भेट दिली मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका.